नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचा मास्टर स्ट्रोक. साहेबराव कांबळे शेकडो समर्थकासह शिवसेनेत दाखल. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अखेर आज रविवारी मुंबईत अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांबळे यांना भगवा झेंडा देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, विधान परिषदेवर बिनविरोध निवडले गेलेले दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हा प्रमुख यशवंत पवार, चेतांगराव कदम, डॉक्टर BN चव्हाण, प्रवीण पाटील मिरासे, राजू राठोड, मनोज नाल्हे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर साहेबराव कांबळे यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या समन्वयाने ही निवडणूक अविरोध व्हावी अशी भूमिका घेत निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या शिवसेना पक्षात प्रवेशाची इच्छा बोलून दाखविली. त्यानुसार पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या पुढाकारात साहेबराव कांबळे यांनी उमरखेड महागाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते समर्थकासह आज पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. पालकमंत्री संजय राठोड यांचा मास्टर स्ट्रोक आणि साहेबराव कांबळे यांच्या पक्षप्रवेशाने उमरखेड महागाव तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. गेल्या आठवड्यात साहेबराव कांबळे यांनी कोणालाही सुगावं लागू न देता आपला काँग्रेसचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या या एकाच मास्टर स्ट्रोकमुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीतील माघार घेण्यामागे कारणे कोणती आहेत याची वाच्यताही साहेबराव कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी केली. साहेबराव कांबळे यांनी यापूर्वी 2024मध्ये काँग्रेसकडून उमरखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे त्यांच्याकडे कट्टर समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. आज त्यांच्या समवेत उमरखेड महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षा सूर्यकांता दिंडाळकर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल वानखडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विद्यानंद नरवाडे, संचालक कैलास घुगरे, माजी संचालक नामदेव शिंगणकर, माजी सरपंच संतोष चव्हाण, सुकळीचे सरपंच ज्ञानेश्वर बोके, बेलखेड सरपंच विमल शिंगणकर, काँग्रेसचे तालुका सचिव दीपक केंद्रेकर आदीसह शंभरावर कार्यकर्ते समर्थकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी मोहन नाईक, लखन राठोड, कपिल पाटील, अविनाश कदम, कैलास कदम, संतोष राठोड, परमेश्वर जाधव, संतोष विनोद जगताप, इंदल राठोड, ॲडव्होकेट संजय जाधव, निखिल मोरतकर, रामचंद्र तंबाके, राजू कदम, नरेंद्र राठोड, रवी रुडे, सुनीता देशमुख, अंकुश राठोड, संजय सल्लेवाड, मारुती डोरले, सुनील गावंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.